बिहार राज्यातील समस्तीपुर जिल्ह्यातील ताजपूरमधील मोतीपूर या छोट्याशा खेड्यात संजीव सूर्यवंशी यांचे बालपण गेले. ते लहानपणापासून धाडसी, जिद्दी, चिकाटी आणि कष्टाळू वृत्तीचे होते. त्यांच्या इच्छा आकांक्षा खूप मोठ्या होत्या. त्यांना लहानपणापासून क्रिकेटचे वेड होते. त्यांना भारतीय टीममध्ये खेळण्याची मनापासून इच्छा होती, पण ते तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यांनी एक छोटीशी नोकरी पकडली आणि उदरनिर्वाह करू लागले. त्यांना शेतीही होती थोडीशी. त्यांचा विवाह आरती सिंह यांच्याशी झाला. आरती या ही मनमिळावू, कष्टाळू होत्या. त्यांचा एकमेकांच्या साथीने प्रपंचाचा गाडा व्यवस्थित चालू होता. त्यांना 2 मुले झाली. दोघांनाही त्यांनी संस्कार चांगले दिले. त्यांचे पालनपोषण करण्यासाठी कशाचीही कमी पडू दिली नाही. संजीवरावांना त्यांनी पाहिलेली स्वप्ने गप्प बसू देत नव्हती. त्यांनी मोठ्या मुलाला क्रिकेट शिकवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला क्रिकेटची आवड पाहिजे तेवढी नव्हती. म्हणजे त्याला क्रिकेटचे वेड नव्हते. त्यांचा धाकला मुलगा वैभव मध्ये स्वतःचे स्वप्न दिसू लागले. त्याच्यामध्ये त्यांना मोठा क्रिकेटपटू दिसू लागला. वैभवचा जन्म 27 मार्च 2011 झाला. तो डॉ. मुक्तेश्वर सिन्हा मॉडेस्टी स्कूलमध्ये इयत्ता 8वीमध्ये आहे. त्यांनी त्याला वयाच्या 4थ्या वर्षापासून क्रिकेटचे धडे द्यायला सुरुवात केली आणि वैभवमध्ये त्यांना कमालीची गुणवत्ता दिसू लागली. त्यांनी ओळखले, वैभव एक दिवस आपले स्वप्न पूर्ण करणार. सुरुवातीला त्याचे पहिले प्रशिक्षक म्हणून त्यांनीच काम पाहिले. दिवसेंदिवस त्याची प्रगती वाढतच गेली. त्याच्यासाठी वडिलांनी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ वैभवला दिला. घरच्या सर्वांनी वैभवसाठी आपले सर्वस्व झोकून दिले. वडिलांच्या अनुपस्थितीत त्याचा मोठा भाऊ त्यांची जबाबदारी पार पाडायचा. वडिलांनी त्याच्यासाठी मैदान बनवून घेतले. घरचे मैदान आणि मार्गदर्शन कमी पडायला लागले म्हणून वैभव व वडील 90 किलोमीटर दूर पटणाला जाऊ लागले. प्रवासाचा त्रास वैभवला होऊ नये म्हणून वडिलांनी 4 चाकी गाडी घेतली. हा सर्व खर्च वडिलांनी जमीन विकून केला. वैभवची निवड 19 वर्षे खालील वयोगटात जेव्हा झाली तेव्हा तो फक्त 12 वर्षाचा होता. तो प्रॅक्टिस करताना 600 बॉल खेळायचा आणि त्याला बॉलिंग करायला 10 बॉलर लागायचे. आई सकाळी लवकर उठून 10 ते 12 जणांचा स्वयंपाक करायची. ती रात्री 11 वाजता झोपायची आणि 2 वाजता उठायची. फक्त 3 तास झोपायची. व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि राहुल द्रविड सारख्या महान फलंदाजांनी त्याला मार्गदर्शन केले. विक्रम राठोड सरांनी त्याची प्रशंसा केली. त्याची राजस्थान रॉयल्स संघामध्ये IPL साठी निवड झाली. पदार्पणात शार्दूल ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावून सुरुवात केली. इतका आत्मविश्वास त्याच्यामध्ये वाढला आहे. नंतर गुजरात विरुद्ध अवघ्या 35 चेंडूंमध्ये शतक झळकावून त्याने स्वतःला सिद्ध केले. गुजरात विरुद्ध खेळण्याअगोदर त्याने सांगितले, आज मी मारणार. षटकाराचा चेंडू आला तर सोडणार नाही आणि तो आला. त्याने पाहिले, तो खेळला आणि त्याने जिंकले. आईवडिलांची मान अभिमानाने उंचावली. पूर्ण गावामध्ये आनंदी आनंद झाला. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कथा परीच्या